नमस्कार नगरकर. हे पहा, अहिल्यानगरमध्ये स्थित असलेले गर्भगिरी डोंगरावरील महादेवाचे मंदिर. चला तर आज आपण पाहूया गर्भगिरी महादेव मंदिर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलात तर पहिला सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. हे पहा, आम्ही आमच्या 2 व्हीलरवर जात आहोत मंदिर पाहण्यासाठी. तर अहिल्यानगर शहरातून मेन सिटीमधून 14 ते 15 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. तर जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत, म्हणजे आपण दोन्ही रस्त्याने जाऊ शकतो. एक म्हणजे भिंगार मार्गाने, जेणेकरून तिथून जाताना आपल्याला चांदबिबीचं महल लागेल, आणि दुसरा मार्ग म्हणजे आगडगावचं मंदिर आहे. आगडगावच्या रस्त्याने आपण जाऊ शकतो, पण तो कच्चा रस्ता आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा चूज करताना किंवा जात असताना भिंगार मार्गाने जाऊ शकता. तर पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे तो मार्ग कसा आहे. चला तर आपण पुढे पाहूया. आत्ता जो तुम्ही मार्ग पाहिलेला आहात, तर जो सरळ रोड जातो तो चांदबिबी महालाकडे जातो. तिथे न जाता आपण लेफ्ट साईडला टर्न घेतलेला आहोत, तर तो रस्ता आपल्याला गर्भगिरी मंदिराकडे नेतो. तर तिथून पुढे पहा, तुम्ही बघू शकता. तर चांदबिबी महालापासून सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर जवळच गर्भगिरी मंदिर आहे. तर तुम्ही पाहू शकता, गर्भगिरी मंदिराजवळ जाणारा रस्ता खूप कच्चा आहे, आणि इथे आता पावसाळ्यामध्ये वातावरण खूप निसर्गरम्य वातावरण सुंदर दिसतं. तर तुम्ही 2 व्हीलरवर वगैरे येताना सावकाश या, जे रस्ता खराब असल्यामुळे गाड्या घसरू शकतात. हे पहा, मंदिर आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. मंदिराच्या सभोवतालचा परिसर खूप सुंदर आहे, आणि तुम्ही जर इथे येणार असेल तर पावसाळ्यामध्ये नक्की या. हे मंदिर इतिहास अभ्यासकांच्या मते सुमारे 400 ते 450 वर्षे जुने आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता, इथे मंदिराचे 4ही भिंती अगदी मजबूत भक्कम अशा दगडांनी बांधलेले आहेत, व हे मंदिराला छत नाही. भगवान शंकराची पिंड असलेले हे मंदिर गर्भगिरी महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. येथील महादेव पिंडीचे मुख हे पश्चिम दिशेकडे आहे. तर मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्तर दिशेने मंदिराचा दरवाजा आहे. या दरवाजाची उंची सुमारे 4 फूट आहे, व मंदिराच्या बाजूने जे 4 भिंती आहेत त्या भिंतींची उंची सुमारे 8 फूट आहे. आणि विशेष म्हणजे या मंदिराला छत नाही. मागील 6 ते 7 वर्षापूर्वी गर्भगिरी डोंगर रांगेमध्ये भटकंतीस आलेल्या पर्यटकांना हे मंदिर नजरेस पडले, व तेव्हापासून या मंदिराची ओळख निर्माण झाली. व त्यानंतर काही शिवभक्तांनी तिथे जाऊन मंदिराची साफसफाई केली, व त्या मंदिराचं जीर्णोद्धार केलं, आणि तेव्हापासूनच हे मंदिर सर्वांना दर्शन देण्यासाठी खुले ठेवण्यात आले. व त्यानंतर भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात इथे खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण निर्माण होतं, त्यामुळे श्रावण महिन्यात इथे भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते. व तुम्ही सुद्धा या मंदिराच्या दर्शनासाठी नक्की या, व येथील निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्या. तुमचे व्हिडिओ फोटोज क्लिक करा. हे मंदिर डोंगरावरच्या वरच्या बाजूला असल्यामुळे इथे ट्रेकिंग येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. अहिल्यानगरचे विशेष वैशिष्ट्य असलेले चांदबिबीचे महाल, जे की इथून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरच आहे, त्यामुळे तिथे आलेले पर्यटक इथे मंदिराच्या दर्शनासाठी नक्की येतात. आम्ही सुद्धा येथे महादेवांचे खूप छान प्रकारे दर्शन घेतले, व इथे वर इतकी शांतता आहे की आम्ही सुद्धा महादेवांच्या नामस्मरणामध्ये मग्न झालो. येथे मंदिराचा परिसर खूप शांत असल्यामुळे चहूबाजूंनी फक्त पक्ष्यांचा चिवचिवाटच ऐकू येतो. तर खूप दिवसापासून आम्हाला सुद्धा गर्भगिरी महादेव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी यायचे होते, पण जमलं नाही. तर आज अचानक हा योग जुळून आला, तर आम्हाला खूप छान वाटलं, मन प्रसन्न वाटलं. तर तुम्ही सुद्धा नक्की या दर्शनासाठी, आणि हा अनुभव शब्दात सांगणे खूप कठीण आहे. तो अनुभव तुम्ही सुद्धा नक्की घ्या. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अहिल्यानगरमधील वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.